व रोग या व्यवस्थापन याविषयी सविस्तर चर्चा. मागच्या आज तिसरा दिवस आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण कृषी तंत्रज्ञान सप्ताह साजरा करत आहे. या कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त आपण सोयाबीन बीज उत्पादन असेल, स्ट्रॉबेरी पीक उत्पादन असेल, भाजीपाला निर्जलीकरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर आपण मागच्या 3 दिवसापासून चर्चा करत आहे. आज जो विषय आहे कांदा पीक कीड व रोग नियंत्रण हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. साताऱ्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा रोजच्या आहारात कांद्याचा सेवन अत्यंत सगळ्याच आपण शेतकरी बंधू असेल किंवा गृहिणी असेल सगळेच आपल्याला भाजीमध्ये अत्यंत आवश्यक असलेली बाब म्हणजे कांदा. तर या सातारा जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये खरीप, रांगडा आणि रबी असे तिन्ही हंगामात कांदा पिकाची लागवड होते. त्यामध्ये प्रामुख्याने फलटण असेल, कोरेगाव, खटाव या भागात कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि या पिकावर जे उत्पादन कमी होण्याचे जे कारण आहेत त्यापैकी आहे की कीड व रोग याविषयी आज सविस्तर आपण पुढचे 1 तास या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे. कीड व रोग व्यवस्थापन यासाठी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती गुरुवे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते पीएचडी आहेत, गोल्ड मेडल आहेत. ते आपल्याला कांदा पिकाच्या कीड रोगाबद्दल कमीत कमी खर्चात व एकात्मिक पद्धतीने कसं व्यवस्थापन करायचं त्याबद्दल आपल्याला ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. तर मी स्वाती मॅडमला डॉक्टर स्वाती मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे आहे मनोगत या ठिकाणी मांडावं. प्लीज. धन्यवाद यादगीरवार सर. सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मी डॉक्टर स्वाती गुरवे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव. आज आपल्या या आजच्या ऑनलाईन प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि शेकरू फाउंडेशन तर्फे उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचे या ठिकाणी स्वागत करते. तर आत्ताच आपल्याला प्रास्ताविकामध्ये यादगीरवार सरांनी सांगितलेलं आहे की कांदा ही आपल्याला एक दररोजच्या आहारात उपयुक्त होणारी एक महत्वाची एक भाजीपाला पीक आहे. तर आज आपण आजच्या ऑनलाईन प्रशिक्षणात आपण बघणार आहोत की कांदा पिकावरील कीड व रोगांची ओळख आणि त्यांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला जाणीव आहेच की कांदा हे एक अत्यंत महत्वाचं व्यापारी दृष्ट्या एक नगदी पीक म्हणून आपण घेतो. तर कांद्याच्या पिकाचं जर क्षेत्र आणि उत्पादनाचा विचार केला आपण तर अख्ख्या जगात आपला भारत देशाचा 2रा नंबर आहे आणि प्रथम क्रमांकावर चायना आहे. तर भारताचे एकूण कांदा उत्पन्न जर आपण पाहिले तर जवळपास 2019 डेटा आहे 228.19 लाख टन एवढे आहे. आणि जर महाराष्ट्रातील विविध राज्यांचा विचार केला तर भारतातील विविध राज्यांचा विचार केला तर आपले महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर लागवडीसाठी कांदा उत्पादनासाठी आहे. आणि महाराष्ट्राचे जर गेल्या वर्षीचे आपण उत्पन्न पाहिले तर जवळपास 8,047 टन एवढे आहे. आणि महाराष्ट्रातील इतर विविध जिल्ह्यांचा विचार केला तर त्यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे, अहमदनगर असे विविध जिल्हे कांदा उत्पादनासाठी आघाडीवर आहे. तर आता या कांदा उत्पादनासाठी म्हणजे कांद्याचं उत्पन्न कमी होण्यामागे विविध कारणे आहेत. मग त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे कांद्यावर येणारे कीड आणि रोग आहे. तर या कांद्यावर येणाऱ्या कीड आणि रोगामुळे कांद्या पिकाचे एकूण जवळपास 40 ते 50% नुकसान होऊ शकते. आणि म्हणूनच आजचं आपलं जे चर्चा सत्र आहे हे अतिशय महत्वाचं आहे की
कांदा पिकावर येणाऱ्या विविध कीड, रोग आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, जेणेकरून शेतकरी बंधू भगिनींना एका कमी खर्चात जास्त नफा त्या ठिकाणी होऊ शकेल आणि आपल्या लेवल बेसवर त्यांना कांद्या पिकावर येणारे कीड आणि रोग ओळखता येईल. बरोबर सर. तर आता आपण बघूया की कांद्यावरील विविध किडी, त्यांची ओळख आणि त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं. तर सर्वात महत्वाची कीड म्हणजे फुलकिडे आहे. तर ही फुलकिडी ही कांद्या पिकावरील एक महत्वाची प्रमुख कीड आहे, जी 30 ते 40% कांद्याचं नुकसान करू शकते. मग आता आपण बघूया की ही फुलकिडीचे नेमके लक्षण काय, म्हणजे शेतकरी आपल्या शेतात फुलकिडी आल्यास ती ओळखू शकेल आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन करू शकतील. तर या फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले सर्वप्रथम काय करतात की कांद्याची पालवी जी आहे, टेंडर लीव्स, ते पाने खरडून पानातील रस शोषून घेतात आणि पानातील रस शोषून घेतल्यामुळे त्या पानावर त्या ठिकाणी पांढरे चट्टे पडून पाने वाकडी तिकडी होऊन सुकायला सुरुवात होते. आपण चित्रात एक फोटो दाखवलेला आहे की पांढरे चट्टे पानांवर दिसतात. तर ही कीड पिकाच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकते, म्हणजे थ्रू आउट क्रॉपही ही कीड येते, सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत. तर या किडीच्या म्हणजे पोषक वाढीसाठी 25 ते 30 अंश तापमान याला पोषक आहे. या तापमानात ही या किडीचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो. आता आपण बघूया की या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन. तर सुरुवातीला पिकाची नियमित फेरपालट करणे गरजेचं आहे, जेणेकरून जर आदल्या वर्षीचे काही क्रॉप स्टेज पीक किडीच्या स्टेजेस त्या ठिकाणी असेल, तर आपल्याला पीक फेरपालट, म्हणजे यावर्षी जर एका शेतात कांदा लावला तर नेक्स्ट इयरला तिथे दुसरं पीक घेऊन पीक फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेताच्या कडेने मका किंवा गहू पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. रोपांच्या पुनर्लागवडी अगोदर 4-8-10G एकरी 4 किलो जमिनीत आपल्याला मिसळायचं आहे. त्यानंतर लागवडीनंतर 30 दिवसांनी वर्टिसिलियम लेक्यानी हे जैविक कीटकनाशक आपल्याला 5 ग्राम प्रति लिटर पाण्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने त्याच्या हलटून पालटून 2 फवारणी द्यायची आहे. तरीही आपल्या शेतात जर प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर 5% निंबोळी अर्काचीही आपण फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर हळूहळू आपण केमिकलकडे जातो. तर केमिकल मॅनेजमेंटमध्ये आपण डायमिथॉइड TCC 15 मिली किंवा लांबडा सायहॅलोथ्रिन 5% 6 मिली एखाद्या कुठल्याही स्टिकर सोबत, म्हणजे चिकट द्रावणासोबत आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. आलटून पालटून या 2 इन्सेक्टिसाइडचे आपल्याला 2-3 फवारण्या करायच्या आहेत. त्यानंतर आपण बघूया की एक मिनिट, आता कांदा पिकावरील दुसरी कीड ही तर कंद किंवा खोडअळी. आता ही राखाडी रंगाची एक 35 मिली लांबीची जपास अळी असते. तर ही अळी काय करते की जमिनीखालील जो त्या झाडाचा, कांद्याच्या पिकाचा जो भाग आहे, ती सुरुवातीला कुरतडायला सुरुवात करते आणि तो भाग कुरतडल्यामुळे काय होते की जमिनीतले जे काही अन्नद्रव्य आहे किंवा न्यूट्रिएंट्स आहे ते त्या झाडाला प्रॉपरली मिळत नाही आणि त्यामुळे काय होते की झाडे पिवळी पडायला सुरुवात होते आणि झाडे सहज उपटून येतात. एक मिनिट बाबर सर, एक मिनिट. तर झाडे सहज उपटून येतात आणि हलक्या आणि मुरमाड जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आता या किडीच्या उपाययोजना आपण बघूया. तर त्या ठिकाणी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे. तसेच कार्बोफ्युरॉन 3G एकरी 4 किलो लागवडीनंतर आपल्याला वाफ्यातून वापरायचे आहे. तसेच या किडीसाठी आपण स्पिनोटोरम झालं किंवा कुठलंही एक क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रॉल म्हणजे कोरेजिन हे औषध एक फवारणीसाठी सुरुवातीला वापरू शकतो. एक मिनिट बाबर सर, प्रॉब्लेम येत आहे इथे थोडा. त्यानंतर आपण बघू की कांद्यावरील नागळी, तिसरी कीड बघूया. तर ही नागळी काय करते की हिच्या नावातच आहे. स्टॉप शेअर करून हा. तर आता नागळी, तर आता ही नागळी काय करते की याची जी अळी आहे, माशी आहे, ही
पानाच्या टिशूंमध्ये म्हणजे पानाच्या आतमध्ये जाऊन अंडी घालते आणि ती अंडी उबवल्यानंतर जी अळी बाहेर पडते, अळी अवस्था, ती अळी काय करते, ही अळी आपल्याला आपल्या कांदा पिकासाठी घातक आहे. तर ती काय करते की पानांवर पांढऱ्या वाकड्या तिकड्या नगासारख्या रेषा त्या ठिकाणी आढळून येतात. त्यावेळी आपण समजायचं आहे की ही नाग अळीची लक्षणे आहे. आणि त्यामुळे काय होते की प्रादुर्भाव जर जास्त असेल या अळीचा, तर पाने सुकून पूर्ण वाढ होण्याआधीच म्हणजे प्री मॅच्युअर्ड लिव्ज त्या ठिकाणी गळू लागतात आणि पिकाची पूर्ण वाढ होईपर्यंत ही कीड जवळपास 7 ते 10 पिढ्या त्या पिकावर पूर्ण करते आणि 2 आठवड्यातच आपला जीवनक्रम पूर्ण करते. तर या वेळेसच्या म्हणजे उपाययोजनेसाठी आपल्याला पिकाची फेरपालट करणे, त्यानंतर कांदा काढणीनंतर पाने जमिनीवरून लगेच नष्ट करणे, म्हणजे कांदा हार्वेस्टिंग नंतर जे काही रेसिड्यूज आहेत आपल्या जमिनीवर, जे काही त्याचे अवशेष आहेत ते लगेच नष्ट करायचे आहे, जेणेकरून या किडीची जी प्युपल अवस्था आहे म्हणजे रेस्टिंग स्टेज जी म्हणतो आपण ज्याला, ती अवस्था जमिनीत राहते आणि ती वर्षानुवर्ष त्याचा जीवनक्रम पूर्ण होऊ नये किंवा त्याचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी आपल्याला जे काही वेस्ट मटेरियल आहे हार्वेस्टिंग नंतर ते लगेच जाळून नष्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रकीड वास्प पण या किडीचा नायनाट चांगल्या प्रकारे करते. त्या जर फवारणी करायची झाल्यास स्पिनोसाइड हे औषध त्यासाठी एक चांगलं काम करतं. त्यानंतर आता हे आपण बघितलंय की कांदा पिकावर येणाऱ्या विविध किडींविषयी माहिती. आता आपण बघूया की कांद्यावरील वेगवेगळे रोग कोणते आहेत आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला शेतकरी आपल्या लेवल बेसवर कशा प्रकारे करू शकेल. तर त्यामध्ये करपा, कांद्यावरचा करपा हा एक अत्यंत महत्वाचा रोग आहे. मग करपामध्ये 3 वेगवेगळे प्रकारचे करपा आहे. जांभळा करपा, तपकिरी करपा आणि काळ्या कलरचा करपा. तर हा करपा रोग कांद्यासाठी इतका डेंजरस आहे की जवळपास 50 ते 70% नुकसान या करपामुळे कांद्या पिकाचं होऊ शकतं. तर आता आपण बघूया की या करपा रोगाची लक्षणे काय आहे. तर करपा, जांभळ्या करपामध्ये काय होते, सुरुवातीला पानावर एक काळसर जांभळे डाग येतात, त्यानंतर पिवळसर तपकिरी डाग, तपकिरी करपा असल्यास आणि काळा करपा असल्यास एक राखाडी कलरचे काळपट लांबट चट्टे पानावर पडतात. त्यावेळी समजायचं की करपा रोगाचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव आहे. आणि यामुळे काय होते की 1-2 डाग असे एकत्र येऊन ते चट्टे मोठे होतात आणि त्यामुळे पानं सुकायला लागतात. पानं सुकून झाडाच्या मानाही मऊ पडतात आणि हळूहळू जर प्रादुर्भाव जास्त असला तर करपा रोगामुळे झाडे कांद्याची मरू लागतात. आता आपण बघू की या करपा रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे. तर पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यानंतर नत्रयुक्त खतांचा जास्त व उशिरा वापर करू नये. त्यानंतर रोपांची लागवड करताना रोपे कार्बनडेझिम मध्ये 20 ग्रॅम कार्बनडेझिम 10 लिटर पाण्यात घेऊन बुडवून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर फील्डमध्ये आपला करपा ट्रान्सफर होणार नाही रोपांच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन्कोझेब 25 ग्राम किंवा प्रोपिकोनॅझोल 10 मिली 10 लिटर पाण्यात आपल्याला त्याच्यात 3-4 फवारणी करायची आहे. डायथेनियम 45 किंवा टेबुकोनॅझोल हे सुद्धा या रोगासाठी चांगलं काम करेल, त्यामुळे याचीही आपण फवारणी करू शकतो. यानंतरचा रोग बघूया आपण महत्वाचा, तो म्हणजे कांद्यावर येणारा मर रोग. तर मर रोगात काय होते की मर रोगात जर जास्त प्रादुर्भाव असला तर झाडे मरू लागतात, म्हणजे रोपे सुरुवातीला पिवळी पडतात. हा पण एक बुरशीजन्य रोग आहे. रोपे पिवळी पडून रोपे कोडमळून सुकतात आणि सरते शेवटी मरतात. आपण फोटोत दाखवल्या याप्रमाणे अख्खी फील्ड पण मर रोगामुळे त्या ठिकाणी मरू शकते. तर तसेच रोपांवर पांढरी बुरशी वाढून जमिनीत ती सुप्तावस्थेत राहते आणि एका सीझन नंतर दुसऱ्या सीझन मध्येही जर आपण सेम फील्डमध्ये एकाच शेतात जर कांदाच उत्पन्न केला तर या मर रोगाचे बुरशीची जी सुप्तावस्था आहे ती एका सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये ट्रान्सफरही होऊ शकते. तर मर रोगामुळे जवळपास 10 ते 90% आपल्या कांदा पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर खरीपातील हवामान जे आहे हे
या मर रोगास जास्त उपयुक्त ठरते. म्हणजे खरीप सीझन मध्ये याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यानंतर पाण्याचा चांगला निचरा नसल्यास या रोगाची तीव्रता वाढते. त्यामुळे आपल्या शेतात पाण्याचा व्यवस्थित उपयोग करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. आता आपण बघूया की मर रोगावर कांद्याच्या कुठल्या उपाययोजना आहे. तर पिकाची फेरपालट करणे, त्यानंतर कार्बोक्सिन 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळणे. म्हणजे आपण रोपाच्या आधी जे बियाणं लावतो त्यावेळी सीड ट्रीटमेंट जी म्हणतो, बीज प्रक्रिया, ती करणे गरजेचे आहे. त्यानंतर रोपे गादी वाफ्यावरच लावावे, जेणेकरून गादी वाफ्यावर पाण्याचा चांगला निचरा होईल आणि रोप निरोगी असले तर आपली अख्खी फील्ड निरोगी राहील. त्यामुळे रोपे गादी वाफ्यावर लावणे गरजेचे आहे. त्यानंतर ट्रायकोडर्मा 5 ग्राम प्रति लिटर पाण्यात आपल्याला आळवणी करता येईल जर आला तर. ट्रायकोडर्मा हे एक जैविक आहे. आपल्या इथे फुले ट्रायकोडर्मा नावाने ते अवेलेबल आहे. विद्यापीठाचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले ट्रायकोडर्मा. त्यानंतर मॅन्कोझेब आहे किंवा कॅप्टन 20 ग्राम 10 लिटर पाण्यात रोपांच्या ओळीत जर ओतले तर कदाचित रोपांच्या माध्यमातून मर रोगाचे फील्ड मध्ये आपल्या ट्रान्सफर होण्यास प्रतिबंध मिळेल. अशा प्रकारे मर रोगाचे आपण व्यवस्थापन करू शकू. त्यानंतर आहे व्हाईट रॉट, पांढरी सड. तर या रोगामुळे कांद्याचे जवळपास 50 ते 60% नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते. तर आता पांढऱ्या सड मध्ये नेमकं काय होतं की ह्यामध्ये एक कांद्यावर पांढऱ्या कलरची, म्हणजे बुडक्याच्या बाजूने पांढऱ्या कलरची बुरशीची वाढ होते कांद्यावर आणि कांदा हळूहळू सडायला लागतो. इवन साठवणुकीतही कांदा लवकर सडतो. जर ही बुरशी फील्ड मध्ये आली असेल तर साठवलेला कांदा त्या ठिकाणी लवकर सडण्यास सुरुवात होते. तर सुरुवातीला रोपांची पाने जमिनीलगत सडतात व पानाचा जो वरचा भाग आहे तो पिवळा पडतो आणि जुन्या पानांवर या पांढरी सड या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणजे जुनी पाने या रोगाला जास्त बळी पडतात. त्यानंतर मुळे सडल्यामुळे झाडही हळूच अलगद उपटून येते, कारण जर झाडाला मुळाचा सपोर्ट नसला तर झाडे अलगद उपटून येईल या रोगामुळे. त्यानंतर कांद्यावर पांढरी बुरशी वाढते आणि कांदा सडू लागतो. तर खरीप आणि रब्बी हंगाम जे आहेत या 2 हंगामात या पांढरी सड रोगाचं जास्त तीव्रता असते, जास्त प्रादुर्भाव येऊ शकतो. तर ह्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणे गरजेचे आहे. जर निचरा न होणारी शेत असेल तर प्रादुर्भाव अधिक असेल आणि हे पण एक बुरशीजन्य रोग आहे. त्यामुळे मर रोगासाठी आपण जे उपाययोजना केलेल्या आत्ताच पाहिलं आधीच्या स्लाइड मध्ये, ते आपण या पांढरी सड रोगासाठी सर्व करू शकतो. त्यानंतर आहे की कांद्यावरील मुळकूज रोग. तर या रोगाच्या नावातच आहे की हळूहळू या रोगाची मुळं कुजतात आणि म्हणजे झाडाची मुळं कुजतात आणि जर झाडाची मुळच स्ट्रॉंग नसेल, मुळच कुजत असेल तर इनडायरेक्टली त्याचा वरच्या पालवीवर त्याचा दुष्परिणाम होतो. तर यामध्ये काय होतं की सुरुवातीला कांद्याची पाने पिवळी पडतात. जर मुळांद्वारे त्या झाडाला प्रॉपर अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिएंट्स मिळाले नाही तर झाड हळूहळू सुकू लागतं, त्याची पाने पिवळी पडू लागतात आणि ते कुजायला सुरुवात होते. त्यानंतर रोगाटलेले जे झाड आहेत हे या मुळकूज रोगामुळे, ते झाड आपण जर हात लावला कांद्याला तर सहज उपटून येण्यासारखे असतात. त्यानंतर त्याची मुळे पण काळसर तपकिरी रंग, एखादं झाड उपटून आपण जर चेक केला तर त्याची मुळं पण काळसर तपकिरी रंगाची झालेली आपल्याला दिसेल. त्यावेळी समजायचं आहे की हा मुळकूज रोग आहे. तर प्रादुर्भाव झालेल्या झाडाचा कांदा कापल्यास आतील भाग तपकिरी काळसर दिसतो. कधी कधी कांदा बघा, आपण साठवणुकीतील कांदाही कधी कधी कापल्यास त्याच्या आतमध्ये एक तपकिरी काळसर एक रिंग असते, तर ती मुळकूज नावाच्या रोगामुळे झालेली असते. कांदा साठवणुकीतही लवकर सडतो. जर फील्डमध्ये मुळकूज रोग आला असेल तर तो कांदा जर आपण हार्वेस्ट करून त्याला साठवण्याचा प्रयत्न केला तर तो लवकर सडण्यास सुरुवात होईल, कारण हा रोग साठवणुकीतही ट्रान्सफर होतो. तर महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात
या रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात असते. खरीप हंगामात हा रोग मुळकूच जास्त येतो. त्यासाठी पिकाची फेरपालट करणे किंवा उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरटी करून जमीन तापू देणे, जेणेकरून या बुरशीचा नायनाट त्या ठिकाणी होईल, किंवा एका सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये या बुरशीची ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतर बियाण्यांना 2 ग्रॅम थायरम सोडून बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. कारण हा बुरशीजन्य मुळकूज रोग आपण जरी वरून फवारण्या कितीही केल्या तरी त्याला उपयोग होणार नाही. त्याला आळवणी करण्याची गरज आहे, किंवा सुरुवातीपासूनच जर बीज प्रक्रिया केली आणि शुद्ध बीज जर आपण वापरलं, कारण एक म्हणणं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी, तर आपण शुद्ध बीज त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले रोप हेल्दी असतील, आणि रोप हेल्दी असतील तर आपल्या शेतही कांद्याचं हेल्दी राहील आणि त्या ठिकाणी कुठल्याही रोगाचा ट्रान्सफर किंवा प्रादुर्भाव होणार नाही. यानंतरचा कांद्यावरचा रोग आहे की साठवणुकीतील काळी बुरशी. तर ही काळी बुरशी आपल्या ओळखीची आहे, कारण कधी कधी जास्त वेळ जर कांदा, या चित्रात दाखवल्याप्रमाणे जास्त वेळ जर कांदा आपण साठवणूक करून ठेवला तर ही काळी बुरशी आपल्याला आढळून येते कांद्याच्या सरफेस वरती, म्हणजे वरच्या भागावर. तर या रोगाचा प्रादुर्भाव कांदा साठवणुकीत होतो. सुरुवातीला ही काळी बुरशी कांद्याच्या सालीवर आढळून येते. चित्रात दाखवल्याप्रमाणे काळं पावडर जसं म्हणतो आपण, त्याप्रमाणे ही बुरशी कांद्याच्या सरफेसवर आढळून येते. हळूहळू कांद्याचा संपूर्ण भागावर ही काळी बुरशी पसरते आणि कांद्याची साठवणूक त्यासाठी 15 अंश तापमानापर्यंत करायला पाहिजे. म्हणजे एक थंड आणि मोकळ्या हवेशीर जर कांद्याची साठवणूक केली तर कदाचित या काळ्या बुरशीचा साठवणुकीमध्ये प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी ट्रायकोडर्मा थायरम किंवा कॅप्टनची बीज प्रक्रिया सुरुवातीलाच रोपांची लागण करण्याआधी करणे आपल्याला गरजेचे आहे. तर आता आपण इंडिव्हिज्युअली पाहिलं की वेगवेगळ्या कीड आणि रोग, त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं. तर आता आपण बघूया की ऑल ओव्हर, म्हणजे या सर्व कीड आणि रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकू. तर त्यामध्ये आहे की उन्हाळ्यामध्ये सुरुवातीला जमिनीची खोल नांगरटी करून जमीन तापू देणे गरजेचे आहे. तर यामुळे काय होईल की जमिनीत ज्याही रेस्टिंग स्टेजेस आहे, ज्याही सुप्त अवस्था आहे, फॉर एक्झाम्पल आपण नागअळी पाहिली तर नागअळीची जी सुप्त अवस्था आहे ही जमिनीतच असते. तर ही काय करते की एका सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये जर ट्रान्सफर झाली तर ती आपलं जीवनचक्र तसंच कंप्लीट करत करत नेक्स्ट जनरेशन असा त्या ठिकाणी घडतं. तर जर आपण जमिनीची खोल नांगरटी करून जमीन जर उन्हाळ्यात तापू दिली व्यवस्थित, तर काय होईल की ज्या सुप्त अवस्था दडल्या आहेत त्या जमिनीच्या वरच्या भागाला येईल आणि प्रखर सूर्यकिरणामुळे त्या ठिकाणी नायनाट होईल त्याचा, किंवा काही किडींच्या ज्या सुप्त अवस्था आहे हे पक्षी आवडीने वेचून खातात. तर अशा प्रकारे जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू देणे फार गरजेचे आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये. त्यानंतर मी सांगितले की पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे. तर का एकाच वर्षी एकाच शेतात एकच पीक वारंवार घेऊ नये, म्हणजे या सीझनला हे पीक घेतलं तर पुढच्या वेळी थोडं शेत आपण चेंज करायला पाहिजे. कारण काही बुरशी आहे, तर काही बुरशी अशा आहेत त्याचे जे स्पोअर्स आहेत ते स्पोअर्स वर्षानुवर्ष आपल्या जमिनीत वाढू लागतात, आपला जीवनक्रम पूर्ण करतात, आणि जर आपण पिकाची फेरपालट केली तर त्या ठिकाणी त्यांची जी चैन आहे जीवनक्रमाची ती ब्रेक होऊन त्या ठिकाणी त्याचा चांगल्या प्रकारे आपण एक बंदोबस्त करू शकतो. त्यानंतर शेती उपयोगी अवजारे जे आहे ते निर्जंतुक करून शक्यतो वापरायला पाहिजे, कारण कधी कधी यामुळे कित्येक बुरशींचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर हंगामानुसार एकाच वेळी लागवड करावी, जेणेकरून कीड व रोगाचा जीवनक्रम तोडता येईल. म्हणजे काय, जरी आपल्या या शेतात आपण आता कांदा लागवड केली आणि त्याच हंगामात बाजूच्याही शेतात जर 10 दिवसांनी कांदा लागवड केली तर काय होईल की इथून जीवनक्रम पूर्ण, म्हणजे कंटिन्युअसली फूड अवेलेबल राहील त्या किडीला किंवा रोगाला. म्हणजे इथून 10 दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करून परत
बाजूच्या शेतात ती कीड कंटिन्यू मध्ये आपला जीवनचक्र चालू ठेवेल. त्यामुळे शक्यतोवर हंगामानुसार एकाच वेळी आपल्याला लागवड करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचं लाईफ सायकल ब्रेक करता येईल. त्यानंतर शेतात नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे, कारण कुठलीही कीड आणि रोग यांचं जर आपल्याला बंदोबस्त किंवा व्यवस्थापन करायचं असेल, तर सर्वात महत्वाचं काय आहे की आपल्याला ती कीड आणि रोग ओळखता यायला पाहिजे. जर आपल्याला ती कीड रोग ओळखताच आला नाही किंवा त्याचं जे आर्थिक नुकसान पातळी ठरवली आहे ती जर आपल्याला ओळखता आली नाही, म्हणजे किती टक्के असल्यावर आपल्याला इन्सेक्टिसाइड वापरायचं आहे किंवा प्रतिबंधात्मक उपाय वापरायचे आहे, तर आपल्याला त्या किडीचा बंदोबस्त करणे अवघड होईल. त्यामुळे शेतात नियमित पाहणी किंवा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. आणि सर्वेक्षण करतानाही आपल्याला एकाच स्पॉटवर किंवा एकच जागा निवडून त्यानुसार आपल्याला ठरवता येणार नाही. सर्वेक्षणाच्याही वेगवेगळ्या पद्धती आहे. कमीत कमी जर स्क्वेअर शेपचं म्हणजे चौकोनी शेत असेल तर 5 ठिकाणी आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. म्हणजे 4 कोपऱ्याला, 4 बाजूला आणि मध्यभागी एकदा. आपण काय करतो कधी कधी की फक्त शेताच्या बांधावर फिरतो आणि बांधावर जर कीड रोग असेल नसेल त्यानुसार ठरवतो. असं करायचं नाहीये. आपल्याला 4-5 ठिकाणचे वेगवेगळे स्पॉट निवडून त्यानुसार बघायचं आहे की आपल्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात किती टक्के आहे किंवा किती आहे, किंवा खूप आपण वाटच बघायची नाही की जास्त येईल. सुरुवातीपासून ज्या उपाययोजना आहे, ज्या जैविक आहे किंवा अजून दुसऱ्या, तर त्या आपण राबवायला सुरुवात करायची. आणि शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे मग रासायनिक कीटकनाशकांचा वापर. तर अशा प्रकारे शेतात नियमित सर्वेक्षण करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. तर बीज प्रक्रिया ही सुद्धा एक महत्वाची स्टेप आहे आपल्या क्रॉप कल्टिवेशन मध्ये, कारण बीज प्रक्रियेमुळे अर्ध्या अधिक कीड आणि रोगाला आपण डायरेक्टली बंदोबस्त करू शकतो. ऍटलिस्ट सुरुवातीचे 1-2 महिने तरी बीज प्रक्रियामुळे आपण त्याला बंदोबस्त करू शकतो. कारण बऱ्यापैकी बुरशीजन्य जे रोग आहे हे बीज प्रक्रियेमुळेच त्याचा बंदोबस्त होतो. फवारणीचा त्याच्यावर जास्त परिणाम होणार नाही किंवा आळवणी करणे गरजेचे राहील. त्यानंतर निरोगी बियाणे वापरायला पाहिजे. हे तर महत्वाचा फॅक्टर आहे, कारण जर बियाणे शुद्ध असले तर आपलं पीक चांगलं राहील. बियाणे जर प्रॉब्लेमॅटिक असले तर डायरेक्टली त्या बियाण्याच्या माध्यमातून ती कीड किंवा तो रोग आपल्या फील्डमध्ये ट्रान्सफर होईल. त्यामुळे निरोगी बियाणं वापरणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर रोपे गादी वाफ्यावरच लावावी. याचंही महत्वाचं कारण असं की गादी वाफ्यावर पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. आणि जर रोप व्यवस्थित असतील आपले, तर कारण बऱ्यापैकी काही बुरशीजन्य रोग हे रोपांवरही येतात. तर जर रोप निरोगी असेल तर आपली फील्ड पण निरोगी राहील. त्यामुळे गादी वाफ्यावर व्यवस्थित काळजीपूर्वक रोपांची लागवड करून रोप वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर फवारणी करते वेळी आपल्याला चिकट द्रावणाचा वापर करायचा आहे. हे का, तर कांद्याची आपण पालवी बघतो की अत्यंत छोटी छोटी पालवी असते आणि जर आपण फवारणीचं औषध वापरलं तर ते जर त्या पानावर म्हणजे धरूनच राहिलं नाही तर त्याचा काही परिणाम होणार नाही, ते सरळ वॉशआउट होऊन जाईल. आणि म्हणून चिकट द्रावणाचा वापर पण आपल्याला करायचा आहे. त्यानंतर एकमेकांना पूरक रासायनिक रसायनाची एकत्रित फवारणी करायला पाहिजे. जे कम्पॅटेबल इन्सेक्टिसाइड असेल, काही काही फंजिसाइड असेल, ते आपल्याला एकत्र करूनही वापरता येईल, जेणेकरून त्याचा चांगला परिणाम आपल्या पिकावर होईल. आणि शेतकऱ्याचा फवारणीचा खर्चही वाचेल, कारण एकट्या जर रसायनाची फवारणी केली तर त्या ठिकाणी लेबर कॉस्ट जास्त होईल. तर हा एक महत्वाचा पॉइंट त्यात आहे. नंतर वेगवेगळी कीटकनाशके आलटून पालटून वापरणे गरजेचे आहे, जेणेकरून किडींची प्रतिकार शक्ती वाढणार नाही. आपण अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे की आपण काय करतो की एखादंच रसायन वारंवार वापरतो आणि त्यामुळे काय होते की एक वेळ अशी येते की किडींची प्रतिकार शक्ती वाढून त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. फॉर एक्झाम्पल आपलंच घ्या की आपण एखाद्या पॅरासिटामॉल, डोकं दुखलं सारखं पॅरासिटामॉल घेतली, तर एक वेळ अशी होते की त्याचा आपल्या वर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे आलटून पालटून वेगवेगळी कीटकनाशके, वेगवेगळी रसायने आपल्याला वापरायची आहे, जेणेकरून
किडींची प्रतिकार शक्ती वाढणार नाही. कारण बऱ्याच किडी अशा आहेत आता आपल्या, काही फॉर एक्झाम्पल वांग्यावरची जी आहे ती कीडचं काय झालेलं आहे की प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे त्याचा कुठल्याही म्हणजे कीटकनाशकाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तर ही गोष्ट टाळण्यासाठी आलटून पालटून इन्सेक्टिसाइड्स आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर शेतात पाण्याचा योग्य निचरा, हा पॉईंट झालेला आहे. आपण योग्य निचरा केला तर विविध प्रकारच्या बुरशींची आपल्या पिकावर वाढ होणार नाही. त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट एक महत्वाचा फॅक्टर कांद्यात आहे, कारण कांदा हे अत्यंत नाजूक पीक आहे. त्यानंतर संक्रमित रोपे काढून जाळून टाकायला पाहिजे. जर सुरुवातीला तुम्हाला मर रोगाची, आता समजा 50 रोपे असतील, 50 मध्ये एकच मर रोगामुळे मेलेलं रोपटं असेल तर ते रोपटं सरळ आपण उपटून जाळून टाकायला पाहिजे, जेणेकरून ती बुरशी आपल्या इतर रोपांमध्ये ट्रान्सफर होणार नाही. तर अशा प्रकारे जर संक्रमित रोपे आपल्याला आढळून आली तर ती सरळ बांधावर उपटून न टाकता त्याला जाळून त्या बुरशीचा नायनाट करायला पाहिजे. त्यानंतर जैविक कीटकनाशके वापरून गरज असल्यास रासायनिक कीटकनाशकाकडे आपल्याला वळायचं आहे. सुरुवातीला कमी तीव्रतेचे, म्हणजे आता ट्रायकोडर्मा झालं किंवा मी सांगितलं निंबोळी अर्क, अशा प्रकारे जैविक कीटकनाशके सुरुवातीला वापरून गरज असल्यास रासायनिक कीटकनाशकाची आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि रासायनिक कीटकनाशकातही आपल्याला कमी तीव्रतेचे सुरुवातीला आणि जास्तच प्रादुर्भाव असला तर नंतर जास्त तीव्रतेचे अशा प्रकारे यूज करायचा आहे. आणि फवारणी करताना एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी अशी आहे की फवारणी ही शक्यता सकाळच्या वेळेला करायची 10च्या आत किंवा सायंकाळच्या वेळेला करायची 4 नंतर, जेणेकरून जर प्रखर सूर्यकिरणात आपण फवारणी केली तर त्या औषधाचा आपल्या पिकावर जास्त परिणाम होणार नाही आणि वाजवी उगाच शेतकऱ्याचा खर्च वाढेल. तर अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण आता आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षणात पाहिलंय की कांदा पिकावर येणाऱ्या विविध कीड रोग आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन. कारण काय आहे हा विषय निवडण्या, कीड आणि रोग हे फक्त कांदा पिकाचं उत्पन्नच घटवत नाही, तर काय करतं की जे त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग आहे किंवा त्याचं प्रोसेसिंग आहे किंवा मार्केटिंग आहे त्यावरही त्याचे दुष्परिणाम होतात. आणि त्या कांद्याची क्वालिटी ढासळून जे एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे त्या कांद्याचं ते त्या ठिकाणी कमी करतं किंवा त्यावरही दुष्परिणाम होतो. आणि आपल्याला जाणीव आहे की आपल्या महाराष्ट्रातून डायरेक्ट वेगवेगळ्या देशांमध्ये कांद्याचा एक्सपोर्ट होतो मुंबई एअरपोर्टवरून. तर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पन्न करतो, एक्सपोर्ट करतो, तर त्या कांद्याचं जे एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर येणाऱ्या कीड आणि रोगांविषयी माहिती असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी त्या ठिकाणी आपल्या लेवलवरती कीड आणि रोग ओळखून त्याचं एकात्मिक व्यवस्थापन करू शकतील आणि कमी खर्चात जास्त नफा कांद्याचा मिळवू शकेल. अशा प्रकारे आपण कीड आणि रोगाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद. आता सर प्रश्न असतील कोणाला तर स्टॉप शेअर करा मॅडम स्क्रीन. होय. मीटिंग मध्ये सहभागी कुणाला प्रश्न असतील तर स्वतःला अनम्यूट करून ते प्रश्न विचारू शकतात. महेश सर स्टॉप करण्यासाठी हेल्प करू शकता. हॅलो, ऑप्शन येत नाही. बोला 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 प्रश्न विचार. नमस्कार सर. हा म्हटलं माझा एक प्रश्न होता की कांद्यामध्ये ज्यावेळेस आपण नैसर्गिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण येलो ट्रॅप किंवा फेरोमेल ट्रॅप लावू शकतो का? फेरोमन ट्रॅप्स लावू शकत नाही, कारण ते ल्युअर कुठलं अवेलेबल नाही आहे त्यावेळेचं, पण येल्लो स्टिकी स्टॅप आपण लावू शकतो. मॅडम किती एकराला किती येलो स्टिक स्टॅप लावले पाहिजे कांद्यामध्ये? जवळपास 5-6 लावा. 5-6. ओके. अजून प्रश्न आहेत कोणाचे? प्रश्न विचारा.
अजून एक प्रश्न आहे मॅडम की पक्षी थांब्याचा ह्यात काय वापर होऊ शकतो का? पक्षी तांब्याचा वापर होणार नाही, कारण कुठली जाळी अशी वर दिसणारी नाही आहे यात, त्यामुळे पक्षी तांबे न वापरलेले सोय. ते घाटेअळीसाठी किंवा फाल आर्मी बम याच्यासाठी आपण वापरतो पक्षी तांबे. सुरुवातीला ज्यावेळी आपण जमिनीची खोल नांगरटी करतो त्यावेळी जर लावले तर त्याचा उपयोग होऊ शकतो, कारण काही सुप्त अवस्था जर असेल तर ते वेचून खाऊ शकतात पक्षी. अजून एक प्रश्न आहे, कांद्याच्या शेंडे आहेत, कांद्याच्या पानाचे शेंडे ते असे करपल्यासारखे झालेत किंवा ते जमिनीकडे वळालेत, तर त्याला काय नियंत्रण तर काय? आपण रोगांमध्ये बघितलं, मर रोगामुळे पण सुरुवातीला तशा कडा होतात त्याच्या. त्यासाठी नियंत्रण विचारतायत. झाड त्याचं सुकून जातं, आपण मर रोगामध्ये बघितलंय. त्याचं नियंत्रण आपण एकात्मिक पाहिलंय. अजून कोणाचे प्रश्न आहेत विचारू शकतायत. अजून एक प्रश्न आहे, कांद्याची आता लवकरात लवकर काढण्यासाठी म्हणजे काय करायचं? हा पीक संरक्षणाचा प्रश्न नाहीये ऍक्च्युली, परंतु असा एक प्रश्न विचाराय, लवकरात लवकर काढणी करण्यासाठी काय नियोजन करावं? काढणी लवकरात लवकर काढणी हा. काय नाही, मॅच्युअर झाल्यावर आपल्याला ते एक प्रॉपर ड्युरेशन त्याचे कंप्लीट झाल्यानंतर काढणी करायची आहे. वेळेच्या आधी लवकरात लवकर काढणी होऊ शकणार नाही. ज्यावेळी आपला कांदा मॅच्युअर्ड होईल त्याच वेळी तो साठवणुकीसाठी योग्य राहील. जर प्री मॅच्युअर्ड कांदा आपण काढला तर त्या ठिकाणी साठवणुकीमध्ये तो लवकर सडेल. अजून काही प्रश्न आहेत कुणाला विचारू शकतायत? हॅलो. बोला. म्हटलं सर, आपल्याला कांदा स्टोअर करण्यासाठी जसं कांदा चाळ वगैरे आहे, तर याविषयी थोडं जरा काही योजना जर असतील तर त्या आम्हाला मिळाल्या असतील तर बरं होईल. नाही सर, योजनांचं आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे योजना आपण सांगू शकणार नाही त्याचं. भूषण सर काही मार्गदर्शन करताय यावर? आपल्याकडे कुठलं योजना नाही. भूषण सर बोलतील. पण आपण साठवणुकीत जे काळजी आहे, जे की टेम्परेचर प्रॉपर मेंटेन करणं आहे 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत, किंवा त्याची आर्द्रता व्यवस्थित, किंवा ते शेड हवेशीर असावं, या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. पण भूषण सर माहिती आपल्याला यादगिरी सरांना माहिती असेल तर शेअर करतील. हो शकतात. आपण विकास चव्हाण बोलतात ना? हा सर. सर आपलं गाव कुठलं? सर आता मी लातूर जिल्ह्यातनं बोलतोय, औसा तालुका वरवडा गाव आहे. बर. आणि तुमच्या भागात म्हणजे रबी कांदा जास्त असणार, जो साठवणुकीसाठी जास्त वापरला जातो, बरोबर ना? सध्या कांदा काढणी चालू आहे सर. हा. कांदा काढणी सुरू आहे का कांदा लागवड केलेली आहे? नाही, कांदा काढायला आलंय आणि काही लागवड पण केली. म्हणजे तुम्ही रांगडा कांदा लावलेला आहे, बरोबर आहे? तर रांगडा कांदा हा साठवणुकीसाठी योग्य नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा, कांदा जो साठवला जातो तो रब्बीतला कांदा साठवला जातो, ज्याची काढणी मार्च एप्रिल मध्ये होतं, तीच कांदा साठवणुकीत साठवला जातो, कारण तोच टिकते. आणि हा साठवलेला कांदा आपण मार्केटमध्ये जुलै ऑगस्ट मध्ये पाठवू शकतो, जुलै ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंत, जेव्हा कांदा कुठूनच बाजारात उपलब्ध होत नाही, त्यावेळी हा साठवणुकीतला कांदा उपयोगी पडतो. आणि तोही रब्बी मधला, म्हणजे ज्याची लागवड नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होतो आणि एप्रिल मे मध्ये काढला जातो, तो कांदा उपयोगी पडतो. पहिला विषय. दुसरा, तुम्ही विचारले ती योजना आधी MSCP ची स्कीम होती, ती स्कीमच आता बंद झाली. आता तुम्हाला गट शेतीच्या माध्यमातून ही कांदा चाड उभारणीसाठी अर्थसहाय्य तुम्हाला मिळू शकतं. आता ही कांदा चाड उभारताना आपल्याला एक पाखी कांदा चाड किंवा 2 पाखी कांदा चाड यापैकी हा उभारायचा आहे. साधारणतः आपण मेजरमेंट जर बघितलं 2 पाखी कांद्याचं, तर 6 मीटर एक पाखीचं, मध्ये 4 फूट चालायसाठी रस्ता आणि परत 6 फूट, असं 16 स्क्वेअर फूट बाय 16 फूट बाय 40 फूट असं जर आपण मेजरमेंट घेतलं तर या मेजरमेंट मध्ये साधारणतः 40 टन कांदा आपण साठवू शकतो. आणि याला खर्च जो आहे साधारणतः 3-1 लाख रुपये खर्च येतो. ज्याप्रमाणे तुम्ही सायंटिफिक नॉर्म्स बघितले
ती जमिनीपासून साधारणतः 3 फूट उंच असायला पाहिजे आणि तिथला फाउंडेशन आणि फाउंडेशन पासून टॉप हा साधारणतः 6 फूट मधला भाग उंच असणं गरजेचं आहे. हा सायंटिफिक नॉर्म्स वापरून आपण शासनाची योजना घेऊन म्हणजे गट शेतीच्या माध्यमातून एखादी गट स्थापन करून त्यासाठी जर घेतले तर आपल्याला निश्चितच कांदा चाळ साठी अर्थसहाय्य मिळू शकतं. ओके सर. सर ते गटामार्फत कुठं अप्लाय करायचं कसं? गट शेती हा योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत राबविला जाते. जिल्ह्यातील जे निवडक गट आहे ज्यांनी गट स्थापन केलेला आहे 30 शेतकऱ्यांचा गट आणि 100 शेतकरी 30 शेतकरी आणि 100 एकर शेती असं एकत्रित आलेला जो गट असतो त्या गटाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडून मान्यता मिळते आणि मान्य जिल्हा अधिकारी याचे अध्यक्ष असतात. अशा गटांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ही योजना लागू आहे. सर आतापर्यंत जे काही वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ वगैरे होते आता ते सध्या बंद आहे का? NHM मध्ये मिळू शकते. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मध्ये ही योजना चालू आहे. ती लॉटरी पद्धतीने काढली जाते. म्हणजे जिल्ह्यातील अप्लाय केलेल्या अर्ज केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार असं नाही. जिल्ह्याला जे लक्षांक येतो त्या लक्षांकापैकी ज्यांचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही योजना दिली जाते कांदा चाळ उभारणीसाठी. हो सर. आणि दुसरं एक विचारायचं होतं हा. सर, जे की आता आम्ही 10 लोकांनी एक आत्माला गटांचं आमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग त्यांच्यासाठी वगैरे काय होऊ शकतं का? आत्मामधून मला नाही वाटत की कांदा चाळ उभारणीसाठी तुम्हाला अनुदान उपलब्ध होईल असं वाटत नाही. तरी तुम्ही प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडे चौकशी करावी. तुम्हाला आता लातूर जिल्ह्यात जे पाण्याची अडचण असल्यामुळे तुम्ही रब्बी कांदा घेत नाही, तुम्ही रांगडा कांदा घेताय, बरोबर ना चव्हाण साहेब? हो सर. तर मला असं तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की रांगडा कांदा साठवणूक केली जात नाही. सर आपण जे लावतो ते तुम्ही आहार पाण्याची व्यवस्था करून जर रब्बी कांद्याची जर लागवड केली त्यानुसार ते व्हेरायटी वाहन सिलेक्शन जर केले तर तुम्हाला रब्बी कांदा लावता येईल आणि तो साठवणूक करता येईल. ओके सर, चालेल, ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अनम्यूट करून विचारू शकतायत अजून कोणाचे प्रश्न असतील तर. मला वाटते भूषणचे प्रश्न झालेले आहेत. झाले ना? ठीक, ओके. तर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी अधिकारी, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम हा प्रशिक्षण आयोजित केलेले होतं ते आमचे सर्व सन्मान्य शेतकरी बंधू आणि भगिनी. आज आपण कांदा कीड व रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्वाती गुरवे यांच्याकडून सखोल मार्गदर्शन घेतलेलं आहे. भविष्यात सुद्धा आपल्याला अशा विषयावर किंवा कीड रोग असेल किंवा इतर उत्पादनातील जे महत्वाचे अडचणीचे विषय असतील त्या विषयावर आपल्याला काही मार्गदर्शन गरजेचं असेल तर आम्ही नेहमी तत्पर राहणार. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी आज डॉक्टर स्वाती गुरवे यांनी सविस्तर आपल्याला कांदा पिकांवर कीड व रोग या विषयाबद्दल आपल्याला माहिती दिली. त्यांचं शेकरू फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि समस्त शेतकऱ्यांच्या बंधूंच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. हा विषय याच्यासाठी महत्वाचा होता कारण हा व्यावसायिक पीक आहे आणि यातून आर्थिक मोबदला कमी दिवसात जमिनीची सुपीकता तशीच बाधित न होता टिकून ठेवून कमी दिवसात जास्त नफा मिळवण्यासाठी हा पीक अत्यंत महत्वाचा आहे. पण या पिकामध्ये जे नुकसान आहे आर्थिक नुकसान बऱ्याचशा अंशी कीड व रोग व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यामुळे होत असतात. तर त्या माध्यमातून डॉक्टर गुरवे मॅडमने आपल्याला कमी खर्चात या कीड व रोग व किडीचं कसं व्यवस्थापन करायचं याबद्दल त्यांनी सखोल या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तर मी सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम आपण पुढे चालू ठेवू अशी ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो.